Yes, some technical problem is there. We have completed the first 30th example in the last period of an astrologer day. This is the 31st example. You were left for dead. Change the voice or identify the voice. In this example, what we are going to see? First, we have to identify what is the voice here, whether it is active voice or passive voice. When there is a where or was, you have to say blindly, it is a simple past tense. It is a voice of simple past tense. Whether it is active voice or passive voice, we are going to see later on. हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे हे नंतर आपण बघूया. पहिल्यांदा आपण बघूया की हे काय आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस आहे हा की पॅसिव्ह व्हॉइस आहे. आता ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये म्हणजे टेन्समध्ये सिम्पल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे. तो आहे एस प्लस व्ही टू प्लस ओ. हा आहे आपला सिम्पल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला. आता आपण एक्झाम्पल पाहिलं होतं ही एट ए मँगो. ह्या ठिकाणी ही हा सब्जेक्ट आहे, एट हा तुमचा वर्ब आहे, तो व्ही टूमध्ये आहे, आणि ए मँगो हा तुमचा ऑब्जेक्ट होता. याचं चेंज कसं केलं होतं? ए मँगो वॉज इटन बाय हिम. बरोबर आहे ना? ए मँगो वॉज इटन. पहा इथं काय आला? वॉज आला आणि व्ही थ्री आला. बरोबर आहे ना? तर तो काय बनला होता? पॅसिव्ह व्हॉइस बनला होता. आता इथं सुद्धा बघा वेअर आहे आणि लेफ्ट आहे, म्हणजे हा काय बनला? हा तुमचा बनला पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे आयडेंटिफाय द व्हॉइसमध्ये काय होणार? हा पहिल्यांदा पॅसिव्ह व्हॉइस होणार. एवढं समजलं? आता याचं बनवायचं आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस. आता ॲक्टिव्ह व्हॉइस बनवताना काय करायचं? आपण सब्जेक्ट टोस घ्यावं लागेल. ह्या ठिकाणी हे थोडंसं वेगळं आहे. यू लेफ्ट फॉर डेड, कारण ह्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन टाईप सांगितलं आहे की हे असं झालेलं होतं. यू वेअर लेफ्ट फॉर डेड मीन्स हू लेफ्ट फॉर डेड. सब्जेक्ट हाच घ्यावा लागेल आपल्याला. यू लेफ्ट फॉर डेड, त्याचा चेंज होईल यू वेअर लेफ्ट फॉर डेड. बघा हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं वाक्य होतं, त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघितलं आहे. आता नाव वी आर गोइंग टू सी 32 एक्झाम्पल. ओके बघा, द अदर ग्रोएंट ऑन हिअरिंग इट. काय म्हणता तो? मेक इट कॉम्प्लेक्स. मेक इट कॉम्प्लेक्स सेंटेन्स. याचं कॉम्प्लेक्स बनवत आहे. द अदर ग्रोएंट ऑन हिअरिंग इट. ओके, मेक इट कॉम्प्लेक्स. आता मेक इट कॉम्प्लेक्स करत असताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की याचं आपल्याला कॉम्प्लेक्स करत असताना एक क्लॉज करावं लागेल. तर ह्या ठिकाणी दोन क्लॉज आहे. द अदर ग्रोएंट हा एक क्लॉज, ऑन हिअरिंग इट हा दुसरा क्लॉज आहे. कधी झाली ती क्रिया? ऑन हिअरिंग इट. म्हणजे त्याचा जो एक फ्रेज बनवावं लागेल आपल्याला, त्याला ते करत असताना आपल्याला काय करावं लागेल? एक क्लॉज तयार करावं लागेल. तो क्लॉज कसा तयार होते बघा तुम्ही ह्या ठिकाणी. द अदर ग्रोएंट हा एक क्लॉज, ओके. आता ऑन हिअरिंग इट, व्हेन ऑन हिअरिंग इट. आता हा व्हेननी क्लॉज सोडावा लागेल आपल्याला. तोच क्वेश्चन आपण तिथे केला, त्याचा आन्सर आला आपला व्हेननी. म्हणून आपण हा क्लॉज कसा तयार करायचा? व्हेन. आणि कोणी केला? ही हर्ड इट. कोणी ऐकलं होतं? त्यांनी ऐकलं होतं. द अदर ग्रोएंट व्हेन ही हर्ड इट. अशा पद्धतीने याचं आन्सर होईल. आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स वगैरेवर स्पेशल क्लास घेणार आहोत पुन्हा. आता नंतर अजून पुन्हा 33 एक्झाम्पल. ओके, इन्व्हर्टेड कॉमाचा प्रॉब्लेम होतो आपल्याला. चेंज करावा लागतो कीपॅड. टेल मी
समथिंग वर्थवाईल. Identify the type of sentence. Tell me something worthwhile. Identify the type of sentence. सेंटेन्सचा हा प्रकार कोणता आहे? असर्टिव्ह आहे, अफर्मेटिव्ह आहे, इंट्रॉगेटिव्ह आहे की इम्परेटिव्ह आहे, हे सगळं आपल्याला बघायचं आहे ह्या ठिकाणी. टेल मी, सांग मला, काय होणार? इट इज ऑर्डर, इट इज इन्स्ट्रक्शन बाय समबडी. म्हणून हा कोणता टेन्स होणार ह्या ठिकाणी? ह्या ठिकाणी याचं होईल इम्परेटिव्ह सेंटेन्स. याचा आन्सर होईल इम्परेटिव्ह सेंटेन्स. आपल्याला त्याचा अर्थ काढता आला पाहिजे. अर्थ काढल्यावर ऑटोमॅटिक समजते की हे काय आहे. ह्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन आहे, सरळ सरळ ऑर्डर आहे, टेल मी आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की इट इज अ इम्परेटिव्ह सेंटेन्स, हे आज्ञा दिलेली आहे. नेक्स्ट सेंटेन्स. 34th example. चांगलं एक्झाम्पल आहे. Never travel southward again and you will be live to be 100. Rewrite using only if. Never travel southward again and you will be live to be 100. तर आता ओनली इफ लावायचं आहे. आता हे ओनली इफ लावताना काय असतं की समजा तू असं केलं तरच, ठीक आहे, त्याला इन्स्ट्रक्शन द्यायची आहे की तू असं केलं तर असं नक्कीच होईल. पहा, नेव्हर ट्रॅव्हल त्याने इन्स्ट्रक्शन दिली आहे. कशाने? मग आपण सुरुवात कुठून करायची आहे की कंडिशन ठेवायची आहे. कंडिशन कुठं ठेवेल? कोणची कंडिशन आहे ह्या ठिकाणी? नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन आहे ना. ज्या ठिकाणी कंडिशन राहील त्याच ठिकाणी इफ आला पाहिजे. हा नियम आहे आपल्याला. म्हणून नियमाला धरून आपल्याला वाक्य बनवायचं आहे. मग सुरुवातीला येईल आपला ओनली इफ. ओनली इफ कोण? यू. आता काय समोरचं वाक्य लिहायचं आपल्याला? नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. ठीक आहे. आता अँड आहे, अँडचं चेंज होईल. आपण त्याच्याऐवजी याचं कॉमा. काय? अँडच्या ऐवजी चला कॉमा, कारण आपल्याला दोन क्लॉज बनवायचे असतात, तुम्हाला माहीतच आहे. पहा, इफसोबत नेव्हर आला म्हणजे इफसोबत निगेटिव्ह आला, याचा अनलेसही करता येईल तुम्हाला समोर जाऊन. अँड काढून टाकायचा. यू विल लिव टू बी 100. वाक्य सोपीच असतं विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला म्हटलं असतं वाक्य हे अत्यंत सोपी असतात, परंतु इफचे वाक्यसुद्धा तुम्ही खूप सोडवले आहे. परंतु काय आहे, डायरेक्ट तुम्ही इफचं अनलेस केला किंवा अनलेसचं इफ केलं आहे, अशा प्रकारचे वाक्य केले नाही आहे. अशा वेळेस काय मी नियम सांगितला? पहा, नियम तुम्हाला हेच सांगितलं मी की त्या ठिकाणी
कोणची कंडिशनल आहे, पहिल्यांदा जी कंडिशनल गोष्ट असते ती कंडिशनल गोष्ट पहिल्यांदा पाहावं लागतं. जी कंडिशनल असेल क्लॉज, त्या कंडिशनल क्लॉजच्या पहिले आपल्याला लावा लागतो इफ. ह्या ठिकाणी ओनली हा शब्द ॲड करून थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या वाक्यातला अँड काढला आणि त्या ठिकाणी काय करायचं होतं, आपल्याला स्वल्पविराम द्यायचा होता, दुसरा क्लॉज बनवायचा होता. लॉजिकली तो क्लॉज बनतो, पण आपण सोप्या भाषेत ट्रिक्ससुद्धा वापरतो की आपल्याला त्या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा होता. बस एवढंच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नंतर 35 यू ट्राईड टू किल हिम. तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल, काही असेल तर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता, त्याच्यामुळे माझ्यातही दुरुस्ती होईल आणि तुम्ही मला सांगू शकता. यूज, तुम्हाला काय कळत आहे काय नाही हे मला समजलं पाहिजे. किलिंग, किलिंग हा शब्द वापरायचा आहे. यू ट्राय टू किल हिम आहे इथं. टू किल काय आहे हा, जस्ट ह्या ठिकाणी फक्त तो आहे इन्फिनिटिव्ह. यूज जिरण असं म्हटलेलं नाही. त्यांनी म्हटलं की याच्याऐवजी फक्त तुम्ही किलिंग वापरा. मी तुम्हाला तेच म्हटलं होतं, बोर्डामध्ये सुद्धा असे वाक्य येऊ शकतात की जे झालेलं असतं. सरांनी तर आम्हाला जिरण इन्फिनिटिव्ह खूपदा शिकवलं आहे, प्रत्येकच सर शिकवतात, प्रत्येकच कॉलेजचे शिकवतात. परंतु यांनी काय केलं, फक्त यूज किलिंग हा शब्द म्हटलं. आता तुम्हाला हे माहीत पाहिजे की टू सोबत व्हर्बचं पहिलं फॉर्म असेल तर हा असतो इन्फिनिटिव्ह, आणि याचा बनवायचा आपल्याला जिरण. जिरण बनवताना काय करावं लागतं, व्हर्बला लागावं लागतो ING. यानं बिचाऱ्यानं तर ING लावूनच दिला आहे पहिल्यांदा आपल्याला. हे तर अत्यंत सोपी काम आहे तसं पाहिलं तर. परंतु आपल्याला काय केलं, कन्फ्यूज केलं. खूप सारे कन्फ्युजिंग असे येतात की बोर्डामध्ये समजतच नाही विद्यार्थ्यांना की काय करायचं असतं. तर याचं काय होईल, अत्यंत सोपी आहे की ज्यावेळेस आपल्याला इन्फिनिटिव्हचं जिरण करायचं असतो, वाक्यातील टू काढायचा, वर्ब आहे त्याला ING लावावा लागतो. मग यू ट्राईड किलिंग, यू ट्राईड किलिंग हिम. ठीक आहे, अशा पद्धतीने हे वाक्य झालेले आहे. आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण रोजचे फक्त 5 वाक्य बघू. आजचे आपले 5 वाक्य झाले आहे, परंतु ह्या ॲस्ट्रॉलॉजर्स डेचे 35 एक्झाम्पल आपण बघितले आहेत. किती बघितले आहे, 35. आता मला वाटतं हे भरपूर सगळेच प्रकार झालेले आहे, जवळपास सफिशियंट झालेले आहे. आपण आता उद्यापासून 2.1 आपला जो आहे लेसन, जो आपला आहे ऑन सेईंग प्लीज, त्याचं ग्रामर आपण बघूया. टेक्स्च्युअल ग्रामर ऑन सेईंग प्लीज. ॲस्ट्रॉलॉजर्स डे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. पहिल्याचं झालं, त्याच्यानंतर सेकंडचं काढा, आणि हे नोटबुकमध्ये लिहायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. आणि याची प्रॅक्टिस करा, वारंवार ऐका. आणि मला एक सांगायचं विसरलो की व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईब आणि लाईक, याच्यासाठी सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला दुसरा व्हिडिओ भेटेल. आणि लाईक केल्याचा फायदा कोणता आहे तुम्हाला माहीत आहे का? लाईक व्हिडिओ केलं तर आपण यूट्यूबच्या लायब्ररीमध्ये ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस खाली ऑप्शन येतो सगळ्यात लायब्ररीमध्ये गेल्यावर की लाईक व्हिडिओज. लाईक व्हिडिओ दाबल्याबरोबर सिरियल नंबरनी लाईक केलेले सगळे व्हिडिओ आपल्यासमोर येतात. म्हणजे आपल्याला महिन्याभरात जरी ऑनलाईन ॲस्ट्रॉलॉजर्स डेचे व्हिडिओ पाहायचे आहे तर सिरियल नंबरनी भेटेल. परीक्षेच्या 1 महिना पहिले जरी पाहायचे आहे किंवा परीक्षेच्या 10 दिवस पहिले आपल्याला इंग्लिशचा अभ्यास करायचा आणि एखाद्या लेसनचं पाहायचं आहे तर लाईक केलेल्या व्हिडिओनुसार काय होतं की सिरियल नंबर तुम्हाला येत जातील आणि मग तुम्ही फटाफट पाहाल. नाही तर परीक्षेच्या वेळेस इतकं प्रेशर असते आपल्यावर की आपण गोंधळून जातो आणि त्या गोंधळामध्ये काय होऊन जातं, आपल्याला समजतच नाही मग कुठं गेलं सरांचा व्हिडिओ तर पाहायचा होता मला, पण तो मग व्हिडिओ भेटत नाही. त्याच्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब हे 2 करा. आणि आपल्या दुसऱ्या शाळेचे, दुसऱ्या कॉलेजचे जे मित्र असतील, मैत्रिणी असेल, त्यांनासुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करा. आमचा उद्दिष्ट हा आहे की तुमचा फायदा व्हावा, विद्यार्थ्यांनी लिहावं, विद्यार्थ्यांना ते चांगल्या रीतीने कळावं. काही प्रॉब्लेम असेल तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, करेक्शन आम्ही त्याच्यामध्ये नक्की करू. चला, या ठिकाणी आपण हे संपवत आहे. आता आपण नेक्स्ट लेसनसोबत उद्या भेटूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.